जय हरी. एकादश स्कंद भाग 43. आपण पाहतोय माया आणि अविद्या. तर यामध्येही जीव आणि शिव. जीव स्वस्वरूपाला विसरून मी देह आहे या दृढ भावनेनं वागू लागतो आणि फार दुःख भोगतो. जीवाच्या या भ्रमाचं वर्णन नाथ महाराज करतात. संबंध मायेमध्ये परमात्मा अंतर्यामी असून सगळ्या विश्वाला तोच चेतना देतो. ब्रह्मांडाला चेतना देणाऱ्या परमात्म्याला पुरुष किंवा शिव म्हणतात. तर पिंडाला वागवणाऱ्या परमात्म्याला जीव असं म्हणतात. बघा, ब्रह्मांड आणि पिंड हे लक्षात ठेवायचं. ब्रह्मांडाचा तो परमात्मा अर्थात शिव आणि पिंडाचा परमात्मा तो जीव. जीव शिवरूपानं देहामध्ये आणि विश्वामध्ये परमात्मा प्रतिबिंबित करणं हा मायेचा मूळ स्वभाव आहे. ही माया काय करते? हा बदल घडवून आणते म्हणा किंवा हा फरक आम्हाला दाखवते. हे प्रतिबिंबित करते. कुणाचं कुणामध्ये? जीव शिवरूपानं. कशामध्ये? जीव देहामध्ये आणि शिव विश्वामध्ये. हा परमात्मा प्रतिबिंबित करणं हा मायेचा मूळ स्वभाव आहे. आणि हे सगळं घडतं कुणामुळे? मायेमुळे. शिवाच्या ठिकाणी योगमाया म्हणून जी प्रसिद्ध आहे तिलाच जीवाच्या ठिकाणी अविद्या म्हणतात. म्हणजे अविद्या हीच मायेची भ्रांती. स्वप्नामध्ये तात्पुरता असणारा संसार तिच्यामुळंच पूर्ण खरा वाटतो. आणि झोपेमध्ये अविद्येनं जीवाला स्वप्न दिसतं. तसं ईश्वराचं दीर्घ स्वप्न म्हणजे मायेनं भासणारा विश्वरूपी संसार होय. आता बघा, जाग आली की ते स्वप्न मिथ्या होतं. हे जे आपण ऐकलं तर मग आम्हाला लगेच भागवतातला प्रसंग आठवतो की जो राजा हरिश्चंद्र यांनी स्वप्न बघितलं आणि स्वप्नात काय केलं तर आपलं राज्य दानात दिलं विश्वामित्र ऋषींना. मग स्वप्नामध्ये राज्य दानात दिलं आणि विश्वामित्र ऋषी सकाळी आले आणि म्हणतात, राजा, दानात दिलेलं राज्य प्रत्यक्षात कधी दानात देणार आहेस? तर राजाने सगळेच सांगितलं, लगेच आत्ताच देतो म्हणे. राजाने सगळं आवरलं आणि ताबडतोब दान दिलं. मग आता स्वप्न मिथ्या होतं केव्हा? जाग आली की. मग हे जाग आल्यानंतर एखादा म्हणू शकतो, अहो मी तर स्वप्नात बघितलं होतं. मग इथे राजा हरिश्चंद्रांनी असं का केलं? किंवा विश्वामित्र ऋषींनी ते स्वप्नात दिलेलं दान सत्यात का मागितलं? तर त्यांना आत्मज्ञान झालेलं. पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचं ज्ञान द्यायचं की स्वप्न हे मिथ्या होतं, पण ते कुणासाठी? जीवासाठी. आणि ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे त्यांना हा संसार खोटाच आहे. त्यांच्यासाठी संसार आत्मज्ञान झालेल्यांसाठी खरा नाहीच आहे, आमच्यासाठी खरा आहे. आणि म्हणून आम्ही आता काय करायचं तर या जीवाची जी विषयावस्था आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा संसाराचं खरेपण लोपतं. पण आम्हाला अजून आत्मज्ञान झालेलं नाही. म्हणून आम्ही काय म्हणतो, हा संसार खरा आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. या सगळ्या ज्या मीशी आम्ही केंद्रित झालेलो असतो ते कशामुळे? तर आत्मज्ञान झालेलं नसल्यामुळे. आता जीवाची विषयावस्था कशी असते? तर विषय म्हणजे दृश्यसृष्टी. जीव खरा एकच, पण अनेक प्रकारे विभागून दृश्य भोगतो. जसं स्त्री एकच आहे ती, पण तिचं घरामधलं नातं प्रत्येकाशी वेगळं आहे. माहेरी वेगळं आहे, सासरी वेगळं आहे. आहे एकच, पण तिच्याकडे बघणारे तिच्याबद्दलचा दृष्टिकोन वेगळा. तिच्याकडे जेव्हा तिचा पती बघतो त्याची दृष्टी वेगळी, सासू बघते तिची दृष्टी वेगळी, मुलगा बघतो तिची दृष्टी वेगळी. तसंच हा जीव खरा एकच, पण अनेक प्रकारे विभागून तो दृश्य भोगतो. मूळ चैतन्य अंतःकरणामध्ये जाणीव रूपानं एकच असते. पण अंतःकरणामध्ये काय काय 4 विभाग झालेले आहेत?
तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन काय करतं? तर मन संकल्प विकल्प करतं. याची देवता काय कोण आहे? चंद्रमा. बुद्धी काय करते? निश्चय करते. हिची देवता काय आहे? तर हिची देवता आहे ब्रह्मा. म्हणजे हे आधी अध्यात्म, आधिभूत आणि आधिदैव यानुसार आम्ही चित्त आणि चिंतन करतो. याची देवता आहे नारायण. आणि अहंकार हा अभिमान निर्माण करतो, याची देवता आहे रुद्र. आम्ही या देवतांचा जर विचार केला तर मग अहंकार योग्य आहे का? नाही. कारण अहंकाराने काय निर्माण होतं? अभिमान. मग अभिमान जर ज्याला निर्माण होतो त्याच्यावर कुणाची कृपा आहे? तर रुद्राची. रुद्र म्हणजे अर्थातच रुद्रावतार. तो योग्य आहे का? नाही. मग आमच्या चित्ताने काय करायचं? चिंतन करायचं. कुणाचं करायचं? नारायणाचं करायचं. ज्याच्यावर नारायणाची कृपा आहे त्याचं चित्त चिंतनामध्ये राहतं. पण फक्त इथे चिंतन मी कुणाचं करतो? जीव मुळात केवळ नुसता मी असतो. पण मायेच्या किंवा अविद्येच्या फसवणुकीनं तो देह आहे किंवा मी देह आहे अशी दृढ भावना करतो. मी देहच आहे याला देहात्म भावना म्हणतात. आणि ही भावना अहंकारानं वाढली म्हणजे शिव आपली मूळ चैतन्य रूपता विसरतो. आता हा जीव म्हणजे कोण आहे? खऱ्या अर्थाने शिवच आहे. पण त्याच्यावर आवरण. आता एकदा काय झालं होतं की सोनाराने आपल्या मुलाला कपाटातली एक डब्बी आणायला सांगितली होती. बरं, ती डब्बी आणली आणि मुलाने हातात दिली. तर ती डब्बी होती लोखंडाची आणि तिजोरीच्या मध्ये कुलुपामध्ये इतकी पद्धतशीर ठेवलेली होती. त्या मुलाला कळेना. त्याला वाटलं आपल्या बाबांना काही कळतच नाही. लोखंडाची डबी कशाला ठेवायची म्हणे तिजोरीमध्ये. मग सांगितलं, अरे त्यातला परीस काढ. लोखंडाच्या डबीत परीस? अहो बाबा, असं कसं होईल म्हणे. अहो लोखंडाच्या डबीमध्ये जर परीस असेल तर ते सोन्याची डबी झाली नसती का म्हणे ती. काही कसं म्हणता. शेवटी वडील ते वडीलच. वडिलांनी त्याला सांगितलं, बाबा रे ती डबी उघड. उघडली तर आतमध्ये तो जो परीस होता त्याला कागदाच्या पुडीमध्ये बांधलेलं होतं, पॅक केलेलं होतं. आणि म्हणून जोपर्यंत त्या परीसावर कागदाचं आवरण होतं तोपर्यंत तो परीस लोखंडाला जरी लागला तरी त्याचं सोनं झालं नाही. आणि या शिवाचंही तसंच आहे, या जीवाचंही तसंच आहे. खऱ्या अर्थाने शिवच आतमध्ये आहे, पण त्याला अहंकाराचं आवरण चढलेलं आहे. आणि म्हणून ते आवरण चढल्यामुळे जो जीव आहे तो मूळ आपली चैतन्य रूपता विसरतो. आणि मग तो काय म्हणतो? त्या विसरापायी तो दृश्यांचं चिंतन करू लागतो आणि मी जीव आहे असं म्हणतो. आणि ते जे चिंतन करू लागतो ना त्यालाच चित्त असं म्हणतात. देह अहंता अत्यंत अस्थिर असते, तिलाच चंचल मन म्हणतात. म्हणून आम्ही मनाला उपमा कशाची दिली आहे? चंचलतेची. का? एक जे 10 मकार आहेत ते चंचल आहेत. ते 10 मकार कोणते? मनो मधुकरो मेघो मानिनी मदना मरुता मामदा मरकट्यो मत्स्यो मकारा दश चंचलः. आणि या 10 मकारातलं पहिलं कोण आहे? तर मन आहे. मन चंचल, अनेक प्रकारच्या संकल्प विकल्पांचं जंजाळ वाढवतं आणि त्यामुळं खूप मोठं भय, अनेक प्रकारचं दुःख जीवाला भोगावं लागतं. म्हणून हे मन प्रपंचामध्ये न ठेवता, जीवाशी एकरूप न करता
त्याला परमार्थामध्ये घालायचं, शिवाशी एकरूप करायचं. आणि जेव्हा हे मन भगवंताच्या ठिकाणी जातं तेव्हा हे मन निश्चल करी धारणाधरी, त्यांनी जर स्मरण श्रवण मनन निधी ध्यासन करी तो साक्षात्कार तू पोते भाई, एवं संदेह रहे ना काही. यांनी जर या मनाने श्रवण मनन निधी ध्यासन सातत्याने जर केलं, सद्गुरूंचा उपदेश घेतला, तर याला आत्मस्वरूपाचं ज्ञान स्वस्वरूपाचं ज्ञान नक्कीच होतं. पण हे काय करतं तर देह अहंतेच्या पोटी हे मन या संकल्प विकल्पांच्या जांजाळामध्ये जातं आणि मग मोठं भय आणि दुःख हे जीवाला भोगावे लागतात. आता या मनाला चालना देणारी असते ती बुद्धी. मग या बुद्धीला काय म्हणायचं? बुद्धी म्हणजे काय? कशाला म्हणतात बुद्धी? तर देह अहंतेच्या शहाणपणाला बुद्धी असं म्हणतात. का? कारण देहबुद्धी ही कालाधीन आहे. तिच्यावर त्या त्या कालामध्ये जे जे संस्कार झाले त्या त्यानुसार ती देहबुद्धी त्या पद्धतीने मनामध्ये संकल्प आणि विकल्प करते आणि दृश्य सर्वस्वी खरं आहे असा दृढ निश्चय ती करते. म्हणून जीवाला जन्म मरण अनिवार्यपणे भोगावं लागतं. जय हरी.